जो आनंद सत्य प्रकाश विभुहानी आधार नामोपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. तर विषय हा चालू आहे रज्जूच्या ठिकाणी सर्प अनिर्वचनीय उत्पन्न होतो. शुक्तीच्या ठिकाणी अनिर्वचनीय रजताची काय होते? उत्पत्ती होते. सत्ख्यातीवादी म्हणतात सत्य सर्पाची उत्पत्ती होते, सत्यरजताची उत्पत्ती होते, पण त्यांचं ती मत बरोबर नाही. आता किती हेडिंग आहे बे? हां 95 हेडिंग, 14वी हेडिंग. आता शिष्य शंका करतो. शिष्य म्हणतो महाराज मिथ्या पदार्थ हर्ष विषादाला कारण कसे होतात? तर त्याचं म्हणणं असं आहे शिष्याचं की दोरीवर भासलेला सर्प जर मिथ्या आहे, कसा आहे? मिथ्या. शुक्तीवर भासलेलं रजत हे जर मिथ्या आहे तर मग सर्प पाहिल्यानंतर दुःख का बरं होतं आणि रजत पाहिल्यानंतर हर्ष कसं काय होतं माणसाला? आनंदाने घ्यायला पळतो का नाही लगेच? जर ते खोटं असेल तर माणसाला रजत पाहिल्यानंतर लोभ होऊन घ्यायला जाण्याची त्याची बुद्धी होईल का? पण होते का नाही? मग त्याला मिथ्या कसं काय म्हणता येईल? त्याला खोटं रजत कसं काय म्हणता येईल? खोटं असले घ्यायला पडत असते काय? रजत पाहिल्यानंतर आनंद होतो आणि सर्प पाहिल्यानंतर दुःख होतं, विषाद होतो का नाही? मग जर ते मिथ्या पदार्थ आहेत, मिथ्या म्हणजे खोटे पदार्थ आहेत, तर मग ते हर्षाला आणि शोकाला कारण कसे होतात? जर मिथ्या आहेत तर मग त्या रजत आणि हर्ष व्हायला नाही पाहिजे. जर तो सर्प मिथ्या आहे तर मिथ्या सर्प पाहिल्यानंतर दुःख व्हायला नाही पाहिजे, भीती वाटायला नाही पाहिजे. पण भीती वाटते, सर्प पाहिल्यावर भीती वाटते, रजत पाहिल्यावर हर्ष होतो, आनंद होतो. होतो की नाही? नाही अशी केली शंका. बघा मिथ्या पदार्थ हर्ष विषादाला कारण कसे होतात याविषयी शंका आणि त्याचं समाधान. शिष्य म्हणतो महाराज वेदांत मतामध्ये जर रजत आणि सर्प मिथ्या आहेत, रजत आणि सर्प म्हणजे दुकानातलं रजत आणि वारुळातला सर्प मिथ्या असं नाही. शुक्तीवर भासलेलं रजत, शुक्तीवर दिसणारं रजत आणि रज्जूवर दिसणारा सर्प हे जर मिथ्या आहेत तर रजत पाहून हर्ष व सर्प पाहून विषाद, विषाद म्हणजे दुःख, हे का होतात? विषाद का बरं होतो? अशी शंका केली. शंका लक्षात आली का? मग आता त्याचं उत्तर गुरु सांगतात, अरे बाबा हर्षाला आणि विषादाला म्हणजे सुखाला आणि दुःखाला कारण सत्य वस्तू किंवा मिथ्या वस्तू नसते. ऐका, हर्षाला आणि शोकाला कारण हे सत्य वस्तू असते किंवा मिथ्या वस्तू असते असं नाही आहे. मग त्या पदार्थाविषयी असणारी अनुकूल आणि प्रतिकूल बुद्धी ही हर्षाला आणि शोकाला कारण असते, दुःखाला कारण असते. सत्य पदार्थ सुख देतो किंवा दुःख देतो असं नाही, किंवा मिथ्या पदार्थ सुख देतो किंवा दुःख देतो असं नाही आहे. पदार्थ कसाही असो, सत्य असो किंवा मिथ्या असो, त्या पदार्थाविषयी जर अनुकूल बुद्धी असेल तर सुख होतं आणि जर प्रतिकूल बुद्धी असेल तर दुःख होतं. म्हणजे अनुकूल बुद्धी ही हर्षाला कारण आहे आणि प्रतिकूल बुद्धी ही दुःखाला कारण आहे, म्हणजे विषादाला कारण आहे. मग सांगा बरं, सत्य पदार्थ हर्षाला कारण आहे, हर्ष आणि दुःखाला कारण आहे,
का मिथ्या पदार्थ हर्षाला आणि विषादाला कारण आहे? सांग बरं रे. पदार्थ कोणताच शोकाला कारण नाही आणि कोणताच हर्षालाही कारण नाही. सत्य पदार्थही सुख किंवा दुःख देत नाही आणि मिथ्या पदार्थही सुख किंवा दुःख देत नाही. मग ज्या पदार्थाविषयी आपली अनुकूल बुद्धी असते मग तो पदार्थ मिथ्या असो किंवा सत्य असो, अनुकूल बुद्धी असली की सत्य असलं तरी सुख देणार आहे आणि मिथ्या असलं तरी काय देणार आहे? सुख देणार आहे. आणि त्या पदार्थाविषयी जर प्रतिकूल भावना असेल, प्रतिकूल बुद्धी असेल, तर तो पदार्थ सत्य असला तरी दुःखच देणार आहे आणि मिथ्या असला तरी काय आहे? दुःखच देणार आहे. आलं लक्षामध्ये? समजतंय का? अनुकूल बुद्धी असेल तर सुखच देणार आहे कसलाही पदार्थ असला तरी, प्रतिकूल बुद्धी असेल तर दुःखच देणार आहे. म्हणजे तो पदार्थ हर्षाला आणि शोकाला कारण नसून त्या पदार्थाविषयी असलेली प्रतिकूल बुद्धी आणि अनुकूल बुद्धी ही हर्षाला आणि शोकाला कारण आहे. समजते का? मला सांगा, तुम्ही मोबाईलमध्ये पिक्चर बघता की नाही? आता बघत नाही का? मग आता पिक्चरमध्ये जे असतं ते सगळं खरं असते का खोटं असते? मग पिक्चर खरं असते का खोटं असते? खोटं असते. पण तरीसुद्धा पाहिलेला आनंद होतो की नाही? पाव वाटतो की नाही? अरे पाव वाटतो की नाही? मग तुम्हाला पिक्चर पाहिला की हर्ष होतो की नाही? मग तो काय खरा आहे का? नाही. अरे खरा आणि खोटा ही शोकाला किंवा हर्षाला कारणच नाही आहे. ते कसं का असं ना, खरं असू नये तर खोटा असो, पण तुम्हाला अनुकूल वाटते. पिक्चर पाहायला तुम्हाला कसं वाटतं? पिक्चर अनुकूल वाटतं की नाही तुम्हाला? म्हणून तो तुम्हाला हर्ष देतो. काय देतो? हर्ष देतो. आणि एखादी गोष्टी सत्य जरी असेल आणि तिचं अनुकूल वाटली नाही तर तुम्हाला हर्ष होईल का? हर्ष होत नाही. हर्षाला आणि शोकाला कारण म्हणजे दुःखाला कारण ही सत्य वस्तू किंवा मिथ्या वस्तू नसते. त्याविषयी असलेली अनुकूल बुद्धी सुखाला कारण असते आणि प्रतिकूल बुद्धी दुःखाला कारण असते. समजलं का? बघा, अरे बाबा, हर्ष विषादाला कारण साक्षात तो पदार्थ नसून पदार्थावरील अनुकूल प्रतिकूल बुद्धी ही कारण असते. कळलं का? हर्ष विषादाला कारण पदार्थ नसतो. पदार्थावर असलेली जी अनुकूल आणि प्रतिकूल बुद्धी, ती अनुकूल प्रतिकूल बुद्धी ही काय असते? कारण असते. म्हणून हर्ष विषाद होतात. पदार्थाचं सत्यत्व किंवा मिथ्यात्व हे हर्ष विषादाला कारण नाही. नाहीतर मिथ्या नाटक किंवा बाजीगराचा खेळ पाहून हर्ष झाला नसता. नाटक पाहिलं, नाटक खरं असतं का खोटं असतंय? पण तरी माणसाला आनंद होतो का नाही? बाजीगराचा खेळ, गारुड्याचा खेळ बघितला का तुम्ही? बघितला? कुठं? कुठं बघितला? काही काही जादूगार असतात बघा, जादूगाराचा खेळ असतो. मग जादूगाराचा खेळ असा म्हणजे खरं असतो का ते काही? जरी तेवढे ती पोरगी दिसली ती काय कायमची थोडी दिसणार आहे, तशी राहणार आहे ती, तेवढ्या पुरतं असतं ते. पण तरी पण पाहणाऱ्याला आनंद येतो का नाही? ते खरं आहे का ते? काय नाही. मग अरे ते खरा नाही तो खेळ, पण त्याच्याविषयी काय बुद्धी, कशी बुद्धी आहे? अनुकूल बुद्धी. अनुकूल बुद्धी असते की त्याच्यापासून सुख होतं. म्हणून वस्तू मिथ्या असो किंवा सत्य असो, ती हर्ष विषादाला कारण होत नसते. त्या वस्तूविषयी असणारी जी अनुकूल बुद्धी ही हर्षाला कारण असते आणि प्रतिकूल बुद्धी ही कशाला? विषादाला काय असते? कारण असते. कळलं का? अनिर्वचनीय ख्यातीविषयी शंका व समाधान. आता अनिर्वचनीय ख्याती जी आहे, अनिर्वचनीय ख्यातीविषयी आता शिष्य शंका करतोय. शिष्य म्हणतो, महाराज अहो, ज्याप्रमाणे इतर लोकांनी रज्जू सर्पाच्या ठिकाणी निरनिराळ्या कल्पना केल्या, म्हणजे रज्जूच्या ठिकाणी सर्प कसा भासतो याविषयी वेगवेगळ्या काय केल्या? कल्पना केल्या. तसं वेदांत्यांनी एक कल्पना केली, अनिर्वचनीय सर्पाची उत्पत्ती मानली.
काय काय मानली? पण इतर शास्त्रकारांची मतं, इतर ख्यातिवाद्यांची मतं, त्यांच्या त्या कल्पना अयोग्य म्हणून सांगितल्या. आणि मग आता अनिर्वचनीय ख्यातीचं जे मत आहे, अनिर्वचनीय ख्यातीमध्ये अनिर्वचनीय सर्पाची उत्पत्ती जी सांगितली, मग त्याला अनुभवाला ताडून पाहायला काही आहे का युक्ती बिक्ती काही? हे मत योग्य आहे वा असं अनुभवाशी ताडून पाहायला काही युक्ती आहे का? तर शिष्याने अशी शंका केली. बघा, ज्याप्रमाणे इतर लोकांनी रज्जू सर्पाच्या ठिकाणी निरनिराळ्या कल्पना केल्या, त्याप्रमाणे वेदांत मतामध्ये एक अनिर्वचनीय उत्पत्तीची कल्पना केली. अनिर्वचनीय सर्पाची उत्पत्ती होती अशी काय केली त्यांनी? कल्पना केली. परंतु या अनिर्वचनीय ख्यातीला अनुभवाशी ताडून पाहण्यास काही साधन दिसत नाही. तसं जर काही साधन असेल तर मात्र इतर ख्यातींची मतं दूषित मानून अनिर्वचनीय ख्यातीच प्रामाणिक आहे असं निश्चय होण्याला हरकत नाही. म्हणून तसा अनुभव असला तर काय करा? सांगा. अनिर्वचनीय ख्यातीचं जे मत आहे, अनुभवाला ताडून पाहण्यासाठी काही साधन असलं तर सांगा. असं विचारलं. श्रीगुरू म्हणतात, आहे ना, दृष्टांत आहे की. कशाचा आहे? स्वप्नाचा अनुभव आहे. स्वप्नाचा जर आपण विचार केला तर तिथं फक्त अनिर्वचनीय ख्यातीच योग्य वाटते, बाकीची कोणतीच ख्याती योग्य वाटत नाही. स्वप्नाचा अनुभव आहे. स्वप्न सगळ्याला पडतं का नाही? तुला स्वप्न पडतं का? तुला नारायण कशाचं पडतंय? अनुभव कशाचा आहे? श्रीगुरू सांगतात स्वप्नाचा. आता स्वप्नात पदार्थ दिसतात. काय काय दिसतंय स्वप्नात? सांगा बरं. डोंगर दिसतंय, नदी दिसते, समुद्र दिसतंय, आहे का नाही? सगळं लग्न दिसतंय. लग्न तुम्हाला काल सांगितलं होतं का? सांगितलं होतं ना? तुमच्याच पाठात सांगितलं होतं का? त्यांचं सांगितलं होतं. तुमच्याच पाठात सांगितलं होतं ना? काय सांगितलं होतं? वराड नवरान सांगितलं होतं. मग तुम्हाला सांगितलं. हां, जाऊ द्या. मग सगळे हे स्वप्नात पदार्थ दिसतात का नाही? मग स्वप्नात दिसणारे हे सगळे पदार्थ जे असतात हे कसे काय दिसतात? सांगा बरं. कसे काय निर्माण होतात? जर सत्ख्यातीवाद्याचा विचार केला तर स्वप्नात दिसणारे पदार्थ तिथं स्वप्नात कसे काय उत्पन्न होतात? सांगा बरं. त्यांना काय सांगता येईल का? सांगताच येत नाही. तिथं अनिर्वचनीय उत्पत्ती मानावी लागते. स्वप्नामध्ये जे पदार्थ असतात ते पदार्थ बघा, आत असणारं जे साक्षी चैतन्य माहिती आहे ना तुम्हाला? कुठे आहे ते? बाहेर आहे का आत आहे? आत आहे. आत म्हणजे कुठं? शरीराच्या आत. आणि आत असणारं साक्षी चैतन्य म्हणजे अंतःकरण अधिष्ठान असणारं चैतन्य, अंतःकरण उपहित असणारं चैतन्य, त्या चैतन्याच्या आश्रित असणारी जी अविद्या, त्या अविद्येमध्ये 3 गुण असतात का नाही? मग त्या साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारी जी अविद्या, त्या विद्येमध्ये असणारा जो तमोगुण, त्या तमोगुणापासून स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होतात. तमोगुणापासून सगळे जे काही तुम्हाला दिसतात पदार्थ, ते सगळे पदार्थ तमोगुणापासून उत्पन्न होतात. आणि ते स्वप्नातले पदार्थ बोलताना, हालताना, फिरताना, असे क्रिया करताना दिसतात का नाही? ते रजगुणामुळे क्रिया करताना दिसतात. त्यांची क्रिया रजगुणापासून उत्पन्न होते. रजगुणापासून क्रिया निर्माण होत असते. रजगुण चंचल असतो. आणि त्याच अविद्येमध्ये असणारा जो सत्वगुण, त्या सत्वगुणापासून त्या पदार्थाचं काय होत असतं? ज्ञान उत्पन्न होत असतं. म्हणजे साक्षी चैतन्य आश्रित असणारी जी अविद्या, त्या विद्येमध्ये असणाऱ्या तमगुणाचा परिणाम स्वप्न पदार्थ निर्माण होतात. त्या विद्येमध्ये असणारा जो रजगुण, त्या रजगुणाचा परिणाम त्या स्वप्नातील पदार्थाच्या ठिकाणी दिसणारी क्रियेच्या रूपानं त्याचा परिणाम प्राप्त होतो. आणि त्याच अविद्येमध्ये असणारा जो काय सत्वगुण, तो सत्वगुण ज्ञानाच्या रूपानं परिणामाला प्राप्त होतो. अशी संगती वेदांत मतात लावता येते. हा सगळ्यांचा अनुभव आहे. स्वप्नात हे पदार्थ दिसतात,
क्रिया करताना दिसतात, त्यांचं ज्ञान होतं आहे, हे की नाही, पदार्थ उत्पन्न होतात, दिसतात, हे सगळं. बाकीच्या कोणत्या ख्यातीने ह्याची संगती लागेल सांगा बरं? हां, कुठली संगती लागेल का संगती? बाकीची कोणत्याच ख्यातीनं स्वप्नातल्या पदार्थाची संगती लागत नाही. ही अनिर्वचनीय ख्याती उत्पत्ती पदार्थाची मांडली तरच संगती लागते. अनिर्वचनीय मिथ्या पदार्थाची उत्पत्ती होते स्वप्नामध्ये. अविद्येपासून सगळे पदार्थ उत्पन्न होतात आणि अविद्येच्याच मध्ये असणारा जो सत्वगुण, त्या सत्वगुणाचा परिणाम ज्ञानाकार होतो, म्हणजे त्या पदार्थाचं ज्ञान होतं स्वप्नात. कळलं का? बघा, अनुभव स्वप्नाचा आहे. स्वप्नात तर अंतःकरणाची वृत्ती बाहेर न जाता, बाहेर जाते का? स्वप्नामध्ये पदार्थ दिसतात, मग पदार्थ जेव्हा पाहते ते वृत्ती पाहत असते, त्याला वृत्ती बाहेर जाते काय बघायला? नाही. आतच अंतःकरण उपहित असणारं जे साक्षी चैतन्य, त्या साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारी जी अविद्या, त्या अविद्येच्या तमोगुणाच्या अंशापासून स्वप्न पदार्थ उत्पन्न होतात आणि त्याच अविद्येच्या सत्वगुणांशापासून त्या पदार्थाचं ज्ञान उत्पन्न होतं. तिथं दुसरी कोणतीच ख्याती म्हणता येत नाही. म्हणता येते का तिथं कोणती ख्याती दुसरी? कोणत्या ख्यातीने त्या पदार्थाची उत्पत्ती सांगता येईल? कोणत्या ख्यातीने ते पदार्थाचं होणारं ज्ञान त्या ज्ञानाची संगती लावता येईल? लावता येते का? लावता येत नाही. तिथं अनिर्वचनीय ख्यातीच मानावी लागते. कोणती? याप्रमाणे शरीराच्या बाहेर रज्जू सर्पाधिक आणि शरीराच्यात स्वप्न पदार्थ अविद्येकडून अनिर्वचनीय उत्पन्न होतात. कसे उत्पन्न होतात? अनिर्वचनीय. म्हणून पदार्थाच्या उत्पत्तीविषयी अनिर्वचनीय ख्यातीच मानणं अवश्य आहे. म्हणून भ्रमस्थली ज्या वेळेला पदार्थ उत्पन्न होतात त्या ठिकाणी अनिर्वचनीय ख्यातीच मानावी लागते. कळलं का? आणि हे सर्व अनिर्वचनीय पदार्थ साक्षीभाष्य आहेत. अनिर्वचनीय असणारे पदार्थ हे कसे असतात? साक्षीभाष्य. साक्षीभाष्य म्हणजे काय? साक्षी अविद्यावृत्तीकडून ज्या पदार्थाला जाणतो त्या पदार्थांना काय म्हणतात? साक्षीभाष्य म्हणतात. साक्षी ज्या पदार्थाचं अविद्यावृत्तीनं प्रकाशन करतो, आहे का? साक्षी ज्या पदार्थाचं प्रकाशन करत असताना अविद्यावृत्तीचं साह्य घेऊन प्रकाशन करतो. केवळ जो साक्षी आहे त्या साक्षीला प्रकाशन करता येत नाही, तो निर्विकार आहे. मग अविद्यावृत्तीच्या द्वारा तो काय करतो? पदार्थाचं प्रकाशन करतो. मग असे जे पदार्थ असतात की ज्या पदार्थाला साक्षी अविद्यावृत्तीनं प्रकाशित करतो, अशा त्या पदार्थांना काय म्हणतात? साक्षीभाष्य म्हणतात. रज्वादिकाच्या ठिकाणी अनिर्वचनीय सर्पाधिक आणि त्याचं ज्ञान या दोहाला भ्रम किंवा अध्यास म्हणतात. रज्जूच्या ठिकाणी सर्प उत्पन्न झालं आणि त्या सर्पाचं ज्ञान झालं. सर्प आणि सर्पाचं ज्ञान या दोघांना भ्रम म्हणतात, त्यालाच अध्यास म्हणतात. शुक्तीच्या ठिकाणी रजत उत्पन्न झालं, ते रज आणि त्याचं ज्ञान व्हायला लागलं, मग ते रजत आणि त्या रजताचं ज्ञान हे दोन्ही त्याला भ्रम म्हणतात आणि त्यालाच काय म्हणतात? अध्यास अशा प्रकारचं म्हणतात. तो भ्रम अविद्येचा परिणाम असतो आणि चैतन्याचा काय असतो? विवर्त असतो. भ्रम म्हटलं की ते अविद्येपासूनच निर्माण झालेला आहे, तो अविद्येचा परिणाम आहे आणि त्या अविद्येचं अधिष्ठान असणारं जे चैतन्य, त्या चैतन्याचा तो काय असतो? विवर्त असतो. विवर्त. आता विवर्त म्हणजे काय ते उद्या बघू. ओम शांती शांती शांती. कुंडली कवरदा हरी विठ्ठल.